निवडण्यास काय हरकत आहे का आपल्याला? आता तुम्ही तिकडे रस्ते करता, त्यांना पाणी देता, लाईट दिलेले आहे, मग ग्रामपंचायतला नोंदी नसल्यामुळे कुणाला कर्ज काढता येत नाही, कुणाची काय अडचणी येत्या, ह्या पण नोंदी घ्याव्या. म्हणजे किती वर्ष झालं, तर 20 वर्षापासून तिथे लोक राहतात, मग त्यांच्या बी नोंदी वाढायला काय अडचण आहे? पुन्हा राजे पांढरे प्लॉट तिकडे बी नोंदी गेल्यात तर तुमचा ग्रामपंचायतचा फायदा होईल ना. तुम्ही पाणी देता, लाईट देता, सगळ्या सुविधा देता तुम्ही त्यांना, मग ह्या त्यांच्या सातबाऱ्या इथं उतारा तुमची नोंदी करून घ्याव्या. काय अडचण काय ग्रामपंचायतला आपल्या? आता घ्या घ्या अजेंड्याला लिहून घ्या आणि मोर्चा दादा वर्षापासून राहतात, त्याला तुम्ही सातबारी उतारे तयार करून घ्या ग्रामपंचायतीने. घ्या ना, मार्गदर्शन घेऊन करू दोन्ही विषय. राजे पांढरे प्लॉट कुरकणेपणा 115 गट आहे तो. 215 हा सॉरी 115 तोंडा घेते माझ्या. आणि ह्या गोष्टी करून घ्या. आणि गावात आता डेंग्यू मलेरियाची साथ येईल शक्यता. तुम्ही ती बारके पंप नाही, मोठा पंप खरेदी करा. मागणी म्हणलो तुम्ही तुम्हाला मोठा पंप पाहिजे, त्याला पाण्याची ही करा. आणि पाण्याची आडागड तिकडून बऱ्याच लोकांनी तक्रारी तिथं संडास लोक सगळी रस्त्यावर करतात. केला असं 2 दिवसात तुम्ही केलं असेल, पण नाही तुम्ही स्वच्छता केली, पण काय झालं तेच पाणी गाव वाड्यात, पाणी त्या संडासचं पाणी गाव वाड्यात पाऊस पडल्यावर जाते. पाऊस जास्त पडल्यावर काय करते बघा तुम्ही, कॉन्क्रीटला असं कट्टेच बांधून घेतले आपण त्यावेळी, आज जात नाही. हे मुद्दे तुम्ही अजेंडाला घ्या. आणि हे मोर्चा मिटिंगला काय झालं हे आम्हाला निस्तेज झाला पाहिजे. आता निस्तेज मिटिंग घेऊ नका काढा म्हणून पटेल काढले.